या निवडणुकीला शासनानं मतदानाचा एक नवीन नियम केलेला आहे। 85 वर्षापेक्षा अधिक व्यक्तीच्या जर मतदान त्यांना घरी करायचं असेल तर ते आता घरून मतदान करता येणार आहे। ते नेमकं कसं करायचं आहे? आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत। आपल्याकडे घरी वोटिंग मशीन येणार आहे की बॅलेट पेपर येणार आहे? मग तिथे मतदानाची जी गुपितपणा आहे तो कसा जपला जाणार आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, हा नेमका नियम काय आहे आणि हे मतदान कसं होईल? भारत निवडणूक आयोगाने या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे PWD मतदार आहेत, जे दिव्यांग मतदार आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचं वय 85पेक्षा जास्त वर्ष वय आहे अशा ज्येष्ठ मतदारांसाठी त्यांच्या घरी राहून त्यांना मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आणि त्या सुविधेअंतर्गत निवडणूक आयोगाने अनेक सूचना, अनेक मार्गदर्शक तत्त्व घालून दिलेली आहेत। त्यामध्ये आमचे जे काही BLO आहेत किंवा मतदान मशिनरीचे जे काही आमचे अधिकारी कर्मचारी आहेत ते आम्ही त्या ठिकाणी डेपोट करणार आहोत। ही आमचे डेपोट केलेले अधिकारी मतपत्रिका घेऊन त्यांच्या घरी जाणार आहेत आणि याची सर्व एक प्रक्रिया कायदेशीर ठरलेली आहे। BLO कशा पद्धतीनं मतपत्रिका घेऊन जाईल, त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या मतदारांना जे मतदानाचं गोपनीयता आहे, मतदानाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मतदानाची गोपनीयता हा एक सगळ्यात महत्त्वाचा लीगल मुद्दा आहे। त्यामुळं आमचे जे BLO जातील किंवा जे कर्मचारी जातील त्यांना ते सगळं समजावून सांगतील। त्याचबरोबर मतदान करायच्या पद्धतीसोबतच मतदान कसं करायचं, कुठं थांबून करायचं, त्याच्यासाठी लागणारी शाई आहे, जे इन्व्हॉल्प आहेत, जे पॉकेट लागणार आहे ते सुद्धा सोबत घेऊन जाणार, त्या मतदारांना समजावून सांगणार आणि त्या लीगल प्रोव्हिजनप्रमाणे गुप्तपणे ते मतपत्रिकेवर ते मतदार करणार आणि ते स्वतः एका इन्व्हॉल्पमध्ये मतपत्रिका सीलबंद करणार। त्यासोबत एक घोषणापत्र त्या मतदाराला द्यावं लागणार आहे। त्यानंतर ते घोषणापत्रावर सही करून जे अधिकारी मतपत्रिका घेऊन गेले त्यांचं ते अटेस्टेशन घेणार आणि मग ते घोषणापत्र आणि ते सीलबंद असलेली मतपत्रिकेचं इन्व्हॉल्प हे दुसऱ्या इन्व्हॉल्पमध्ये टाकून ते BLO ते सीलबंद करणार आणि अशा पद्धतीनं केलेलं मतदान घेऊन ते सीलबंद लिफाफे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जे एक बॉक्स ठेवला जाणार आहे किंवा फॅसिलिटेशन सेंटर निर्माण केलं जाणार आहे त्याच्यामध्ये ते बॉक्समध्ये ते मत टाकले जाणार आहेत आणि याचा दैनंदिन अहवाल आम्हाला आयोगाला सादर करायचा आहे की आज रोजी किती मतपत्रिका मतदान करून परत आल्या। प्रश्न असा आहे की ह्यांनी नोंदणी कशी करायची ज्यांना घरी बसून मतदान नाही, टपाली मतपत्रिका ज्या आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये टपाली मतपत्रिकेच्या बाबतीमध्ये एकतरी क्रॉस मार्क करायचा आहे किंवा टिक मार्क करायचा आहे। ह्या दोनच पद्धतीनं त्यांना मतदान नोंदवता येणार आहे आणि ते मतदार नोंदवताना त्यांनी वेगळ्या पद्धतीनं काहीतरी सही केलेली आहे किंवा काहीतरी सिग्नल त्याच्यावर केलेलं आहे, काही नाव लिहिलेलं आहे, तर अशा ज्या मतपत्रिका आहेत त्या मतमोजणीमध्ये बाद होणार आहेत। नाही, नोंदणी कुठे करायची त्यांनी? मला घरी मतदान करायचं नाही, त्यांच्याच घरी जे तुम्हाला कसं सांगायचं की माझ्या घरी या? नाही 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 ही जे PWD मतदार आहेत, दिव्यांग मतदार किंवा ही जे 85पेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक जे मतदार आहेत त्यांच्याकडून एक विशिष्ट नमुना भरून घ्यायचा आहे। ती आता आमचे बूथ लेवलचे जे आमचे कर्मचारी आहेत, आमच्याकडे आता मतदारांची यादी आहे, ती कोण आहे ते त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारायचं आहे। त्याच्यातही त्यांनी ऑप्शन दिलं पाहिजेत की मला घरी मतदान करायचं। सर्वांना ते बंधनकारक नाही आहे। बरेच दिव्यांग मतदार किंवा बरेच ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यामध्ये फार उत्सुकता असते आणि ते प्राईड फील करतात। त्यामुळे ज्यांना मतदान केंद्रावर जायचं आहे त्यांचं स्वागत आम्ही मतदान केंद्रावर करणारच आहोत, त्यांच्यासाठी बंधनकारक नाही। पण जे ऑप्शनल निवडणार आहेत की मला जाणं शक्य नाही आहे किंवा माझी घरी बसून मतदान करायचं आहे, ते एक विशेष नमुना आहे, तो नमुना भरून दिला जाणार आहे। त्याच्यानंतर त्यांना मतपत्रिका पोहोचवली जाणार आहे आणि त्यांच्या घरी गोपनीय ठिकाणी जे काही घर असेल त्या ठिकाणी बाकी लोक ते मतदान करताना समोर आजूबाजूला कोणी राहणार नाहीत। अशा पद्धतीनं त्याने ते मत नोंदवायचं आहे, लगेच त्या इन्व्हॉल्पमध्ये सील करून हँडओव्हर करायचं। बरं, आणखीन एक साधा प्रश्न असा की ज्यांना दिसत नाहीये असे जे मतदार असतील किंवा ज्यांना मतदान करता येत नाहीये किंवा हात थरथर नसेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल, अशा वेळी आपण त्यांना सोबतीला एक व्यक्ती अलाउ करतो म्हणजे मतदान केंद्र तो तिथे केला निश्चितपणे जे समजा अंध आहे आणि त्यांना मतदान नोंदवताना सहाय्यकारी व्यक्तीची गरज लागणार आहे,
तर ती सहाय्यकारी व्यक्ती कोण असावी याच्या संदर्भात सुद्धा काही नियम आयोगाने घालून दिलेले आहेत आणि ते नियम जे आहेत ते आमचे BLO त्या संबंधित मतदाराला समजावून सांगतील आणि त्यांच्या घरचा व्यक्ती जो 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेला आहे आणि तो सांगेल त्यालाच मतदान नोंदवेल अशा पद्धतीची खात्री त्यांची झाल्यानंतर ते सहाय्यकारी व्यक्ती त्यांच्यासोबत त्यांना मदत करायला राहणार आहे. बरं, दुसरा आणखीन एक प्रश्न, ही प्रोसेस कधीपासून सुरू होईल? म्हणजे निवडणुका घोषित झाल्यानंतर, मग निवडणूक प्रक्रिया जिल्ह्याची घोषित झाल्यानंतर का हे ऑलरेडी सुरू? नाही. आता आपल्याकडे नोटिफिकेशन निघाल्यानंतर जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल, कारण उमेदवारी अर्ज भरणे, त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेणं, त्याच्यानंतर चिन्ह वाटप, ही संपूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय मतपत्रिकाच तयार होणार नाही. त्याच्यामुळं मतपत्रिका पोहोचण्याचा विषय जेव्हा नमुना 17 तयार होईल, नमुना 7 तयार होईल, त्याच्यानंतर मतपत्रिका पोहोचण्याचं काम प्रिंटिंग नंतर होईल. परंतु कुणाला हे ऑप्शन घ्यायचं आहे ही प्रक्रिया आम्ही नोटिफिकेशन नंतर लगेच सुरू करणार आहोत, जेणेकरून त्यांचे ज्यांना मतदान घरी करायचं आहे त्यांचं जे ऑप्शन घ्यायचं आहे ते आम्ही वेळेअभावी घेणार, वेळेच्या अगोदर घेणार, जेणेकरून आम्हाला किती मतपत्रिका घरी पाठवायचं आहे त्याचासुद्धा आम्हाला अंदाज बांधावा लागणार आहे आणि मग ते घेऊन आम्ही त्यांना आमचं धोरण आहे की एकही मतदार, म्हणजे भारत निवडणूक आयोगाचंही तत्व आहे आणि आम्ही ते तत्व बाळ, एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये. बरं, एक शेवटचा प्रश्न, मतमोजणी ह्यांची टपाली सोबत होईल की वेगळी होईल? टपालीसोबतच. या सर्व ज्या मतपत्रिका जमा होणार आहेत ह्या दिव्यांग मतदारांच्या, 85+ वय असलेल्या मतदारांच्या किंवा आमचे सर्व्हिस वोटर जे आहेत सैन्यामध्ये त्यांच्या टपालानं आलेल्या मतपत्रिका आणि आमचे जे काही कर्मचारी दुसऱ्या मतदारसंघात जर ड्युटीला गेले असतील आणि त्यांनी जर टपालाने मतदान केलं असेल तर ते ह्या सर्वांची जी मतपत्रिका आहे ही मतमोजणी केंद्रावर वेगळ्या टेबलवर एकत्रच होणार आहे आणि ती पण मतमोजणी सुरू झाल्याबरोबर अगोदर टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला प्रारंभ होणार आहे आणि नंतर मशीनवर. ठीक आहे. आता नवीन तुमच्यासमोर आणखीन एक यामधला मुद्दा असेल की टपाली मतदारांची संख्या वाढेल, त्यामुळे मतमोजणीच्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढावी लागेल. निश्चितपणे त्यासाठी निवडणूक आयोगाने सूचना केलेली आहे की टपाली मतपत्रिकेच्या संदर्भामध्ये एक वेगळा ARO दर्जाचा अधिकारी, एक वेगळा ARO त्या ठिकाणी नियुक्त करावा लागणार आहे, ते आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर जो एक स्किल्ड स्टाफ लागणार आहे मतपत्रिका मोजण्यासाठी, त्याच्यासाठी सुद्धा जास्तीचे अधिकारी कर्मचारी आम्ही नियुक्त करतो आहोत आणि त्यानंतर आता एकंदरीत सर्व ही प्रक्रिया झाल्यानंतर एक अंदाज बांधून की किती मतपत्रिका आम्ही पाठवलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या किती येतील याचा एक अंदाज बांधून त्याप्रमाणे अधिकारी कर्मचाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी करणार आहोत आणि अतिशय पारदर्शकपणे कोणाच्या मनात किंतु परंतु येणार नाही या पद्धतीनं मतमोजणी करायचं नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. हे होते जिल्हाधिकारी, त्यांनी अगदी स्पष्ट केलं की आपल्याला जर 85पेक्षा अधिक आपलं वय असेल किंवा आपण दिव्यांग असाल तर आपल्याला आता घरी बसून मतदान करता येणार आहे आणि त्याची नियमावली नेमकी काय आहे आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे सविस्तरपणे त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.